इथे आता टेरेसवरती आलो आहे आता. तर ते तुम्ही टेरेसवरती आहे, त्यावरती दिसत असेल माझ्यावरती बेट आहे, जो की आता टाळा लावला आहे. आणि टेरेसवर आता खूप जास्त ऊन आहे, कारण की दुपारचे 11-12 वाजलेत का तरी, म्हणून टेरेसवरती खूप ऊन आहे. म्हणून इथे मी शिडीवर येऊन बसलो आहे. म्हणजे आता 5-6 दिवसापासून मी काम सोडलं आहे. म्हणजे आता फक्त मी जिममध्ये जातो आणि क्रिकेट अकॅडमीमध्ये जातो. क्रिकेट मी याच्यासाठी जॉईन नाही केलं की मला क्रिकेटर बनायचं आहे, कारण की आता क्रिकेट मला आवडते म्हणून मी जॉईन केलं आहे. माझ्या वयात 21 आहे, तर क्रिकेटर आता मुश्किल आणि मला शाळेत बनायचं पण नाही, पण आवडते म्हणून खेळायला काय हरकत आहे. बाकी मी बिझनेस करायचा पण विचार केला आहे. एका व्हेजिटेबलचा बिझनेस करायचा विचार केला आहे, त्याचा फार्मरमधून घरी आणायचा. आता तो पण ट्राय करणार आहे. त्यासाठी 10-12 किलोमीटरमध्ये कुठे शेत असेल तर जाऊन बघावं लागेल, बातचीत वगैरे करावी लागेल त्यांच्याशी जाऊन. तर ते करेपर्यंत आता मी नॉर्मल क्रिकेट अकॅडमीमध्ये जातो आहे. इकडे पर्सनली मला बॉलिंगची ट्रेनिंग देत आहे, बॅटिंगची देत नाही आहे. त्याच्यामुळे मला काय पण चालेल, कारण की माझं फेवरेट गेम क्रिकेट आहे. तर बॉलिंग फिल्डिंग काय पण करू शकतो. म्हणजे मला काही अर्ज नाही आहे, असं नाही की मला बॅटिंग आवडतं, मला क्रिकेट आवडतं, काय पण करू शकतो. की मी इथे मित्रांबरोबर खेळायचे तेव्हा पण मला बॅटिंग कमी भेटायची, बॉलिंग आणि फिल्डिंग मी जास्त करायचं. तर म्हणून मला काय अडचण नाही. म्हणजे आता बाकी आता इंडिया आणि श्रीलंकाची टेस्ट मॅच चालू आहे. माझा दुसरा की तिसरा दिवस आहे, काहीतरी तिसरा आहे शाळेत. माझी स्कोअर काय झाला मला काय आयडिया नाही आहे. लास्ट टाईम बघितलेलं तेव्हा 500 काय ते स्कोअर झालेला. ध्रुव जुरेलची सेंचुरी झालेली आणि 1 विकेट बाकी होती. मग इंडियाने डिक्लेअर केलेलं, तर त्याच्यामध्ये आता मग श्रीलंकाची बॅटिंग असेल माझ्या हिशोबाने. तर आता 500 रन बनवले तर मला तर वाटते की इंडिया जिंकेल आरामात. बाकी तर बघू आता. बाकी ड्रॉ झाला तरी पण काय अडचण नाही आहे कडनं, कारण की इंडिया एक मॅच तर जिंकलीच आहे. ड्रॉ झालीच नाही पण ट्रॉफी तर इंडियालाच भेटेल. म्हणजे इथे झालं क्रिकेटचा. आता स्कोअर काय झाला मला काय आयडिया नाही आहे, बघीन आता. बाकी मी एक ब्लॉगवाली डायरी पण मागवली आहे, कारण की काय दिमागात चालते ना त्यावर लिहिलं तर थोडं जास्त चांगलं वाटते आणि माइंड क्लिअर होतो. दिमागात राहिलं तर सारखं त्याकडे लक्ष जातं आणि बाकी गोष्टीकडे लक्ष देणं मुश्किल होते. आता बघू डायरी कधी येते. जे पण काय असेल ते लिहत जाईल मी. काय अगर फेलियर झाला का वाईट झालं तर त्याच्यामुळे ते जास्त मी ते दिमागात राहणार नाही. लिहत जाईल. तर बघू आता कधी येतं ते ब्लॉगवाली डायरी. तसं काल येणार होती पण अजून आली नाही आहे. पेमेंट मी ऑनलाईनच केलेली, तर आता मी त्याचीच वाट बघतो येईनंतर. बाकी तर मी आता जॉब तर नाही करत आहे कुठले ना. आता मी बिझनेस चालू केलं आहे. फक्त जिममध्ये जातो, ते पण अर्धा तास आणि 2 तास क्रिकेट अकॅडमीमध्ये जातो. तर आता क्रिकेट अकॅडमीमध्ये जातो आहे काय 3 दिवस झाले लगभग. तर 3 या 4 दिवस झाले. तर चांगलं वाटते. आणि क्रिकेट